महाराष्ट्र न्यूजच्या बोलक्या गटावर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आष्ट्याच्या राजकीय केंद्रस्थानी आपले एक वर्चस्व निर्माण केलेले प्रवीण भाऊ। 35 वर्षात ज्यांना पेट सांगली रस्ता करता आलेला नाही ती लोक मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघतात। उसाला दर देता येतो तरी देखील विद्यमान आमदार स्वतः तर देतच नाहीत आणि देणाऱ्याला पण देऊन देत नाही। नेता म्हणत गेलो तर आपण जनतेची कामं करू शकत नाही। कार्यकर्त्याचा गुण आहे तोपर्यंतच आपण जनतेची कामं करू शकतो। ज्यावेळी आपण स्वतःला नेते म्हणतो त्यावेळी आपण नेता हा नेताच होत जातो। आणि निशिकांत दादांचा आशीर्वाद आम्हाला लाभला त्यानंतर आम्ही राजकीय कारकीर्द आमची भरारीत घेत गेली। आज ऑन कॅमेरा मी सांगतो की 1,00,000% आई अंबाबाईच्या आशीर्वादानं, काशीलिंगाच्या आशीर्वादानं आणि सर्व देवी देवतांच्या आशीर्वादानं आदरणीय निशिकांत दादा 100% 23 तारखेला आमदार होणार आहे। ओलिताखाली आणली हा डायलॉग फक्त 5 वर्षातनं एकदा इलेक्शन वेळीच येतो। आपण वसंतदादा सारखे काय स्वतः कर्ज फेडल्यात का? तसे स्वतः कर्ज फेडले असले तर या ओलिताखाली आणला म्हणून सांगायचं आणि याचं क्रेडिट घ्यायचं। 2019चा पराभव झाला त्या दिवशीच आम्हाला सर्वांना बसून सांगितलं की पराभव झालाय म्हणून आपण खचून जायचं नाही आणि जनतेच्या सेवेत राहायचं। कुणाच्या करेक्ट कार्यक्रमानं कुणाच्या हेनं काय होत नाही, ही जनताच प्रत्येकाचा कार्यक्रम करत असते। त्याच्या इतिहासात 272 4 व्हीलर सर्वसामान्य जनता उत्स्फूर्तपणे आदरणीय निशिकांत दादांचा अर्ज भरण्यासाठी इस्लामपूरला आष्टा शहरवासी आलेले होते। उमेदवार आदरणीय निशिकांत दादांना आमदार करायचा सिंहाचा वाटा या आष्टा शहरातील जनता उचलल्या। माता माऊलींना ज्यावेळी 1500 रुपये मिळाले, पहिला त्यांच्या खात्यात 3000 रुपये आले, त्या माता माऊलीनं घरात कुठल्याही परिवाराला न सांगता त्यांनी पहिला निशिकांत दादा असतील, माझ्यासारखे कार्यकर्ते असतील, आमचे फॉर्म भरलेले कार्यकर्ते असतील, आनंदाने त्यांना फोन केले आणि सांगितले की दादा आमचे पैसे आले, भाऊ आमचे पैसे आले। या मतदारसंघात खरे गेम चेंजर कोण राहणार आहेत तर ह्या माझ्या माता माऊलीच राहणार आहेत। नमस्कार सर्वांचं महाराष्ट्र न्यूजच्या बोलक्या गटावर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आष्ट्याच्या राजकीय केंद्रस्थानी आपले एक वर्चस्व निर्माण केलेले प्रवीण भाऊ माने यांना। नमस्कार प्रवीण भाऊ। नमस्कार। आपण राजकीय क्षेत्रात कसं आलात? सर्वप्रथम मी आपल्या चालू असलेल्या दीपावलीच्या आष्टा आणि पंचक्रोशीतील नागरिकांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो। आम्ही राजकीय प्रवास गेले 2009 पासून आज अखेर 15 वर्ष झालं आम्ही राजकारणात सक्रिय काम करतो आणि आमच्या राजकीय कारकिर्दीला 15 ते 16 वर्ष आतापर्यंत पूर्ण झाली। आपला निशिकांत दादांचा सहवास कसा लागला? 28 ऑक्टोबर 2017 आदरणीय निशिकांत दादांच्या सहवासात आमच्यासारखे कार्यकर्ते गेले आणि निशिकांत दादांचा सहवास आणि निशिकांत दादांचा आशीर्वाद आम्हाला लाभला त्यानंतर आम्ही राजकीय कारकीर्द आमची भरारीत। बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर निशिकांत दादा यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिकीट जाहीर करण्यात आलं। त्यानंतर आपण जसे म्हणत होतात की निशिकांत दादांना भाजपकडून तिकीट जाहीर होणार, दुसऱ्या यादीत तिकीट जाहीर होणार, तरी पण एकदम रात्री अचानक सकाळी उठल्या पहिली बातमी येते की निशिकांत दादांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय व त्यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्याबद्दल आणि त्यानंतर तुम्ही आता निशिकांत दादांना आपल्या परिसरातून लीड कसे देणार आहात याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आपला जो पहिला प्रश्न होता की नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ लेवलचा प्रश्न आहे हा। या प्रश्नाचं उत्तर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता देणं योग्य मला वाटत नाही। पण तुम्ही जो दुसरा प्रश्न मला विचारला की आष्टा शहरातून आपण लीड कशा पद्धतीने देणार, मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितपणे सांगतो की आदरणीय निशिकांत दादांना आष्टा शहरातून 5000चं लीड द्यायचं काम आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते निश्चितपणे या आष्टा शहरातून मायबाप जनतेच्या जीवावर करतील। आष्ट्यातून माननीय निशिकांत दादा भोसले यांना लीड देण्यासाठी तुम्ही वेगळी काय स्ट्रॅटेजी केलेली आहे का? स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा
आम्ही 2019ला आमचा विधानसभेला पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर आम्ही घरी न बसता आदरणीय निशिकांत दादांनी ज्या दिवशी 2019चा पराभव झाला त्या दिवशीच आम्हाला सर्वांना बसून सांगितलं की पराभव झालाय म्हणून आपण खचून जायचं नाही आणि जनतेच्या सेवेत राहायचं. मायबाप जनता आपल्याला ठरवेल की आपल्याला विजयी करायचं का पराजित करायचं. कुणाच्या करेक्ट कार्यक्रमानं कुणाच्या ह्यानं काय होत नाही, ही जनताच प्रत्येकाचा कार्यक्रम करत असते. त्यामुळं मी तुम्हाला आज सांगतो, स्ट्रॅटर्जी म्हणण्यापेक्षा 1.25 वर्षात आदरणीय निशिकांत दादांच्या माध्यमातून आपण आष्टा शहरात 100 कोटीहून अधिक विकास कामं काही पूर्ण झाल्यात, काही चालू आहेत आणि काहीच्या वर्क ऑर्डर आहेत. त्यामुळं 5,000चं लीड घेतो आम्ही असंच काही बोलत नाही. आष्टा शहरातल्या गल्ली बोळात निशिकांत दादांच्या माध्यमातून विकास कामं झाल्यात. त्या कामाच्या जोरावर आम्ही या लीडच्या भाषा करतो. आष्टा शहरात निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही कोणती महत्वाची विकास कामे केलेली आहेत? आपण आष्टा शहरातील तमाम जनतेचं एक स्वप्न होतं. मी आदरणीय निशिकांत दादांना 2 ते 2.5 वर्षापूर्वी बोललेलो की त्यावेळी सत्ता नव्हती आपली, की दादा आपल्या आष्टा शहरातील तमाम नागरिकांचं एक स्वप्न आहे की सोमलिंग तलाव, या सोमलिंग तलावाचं सुशोभीकरण व्हावं, एक पर्यटन स्थळ व्हावं, यासाठी आपण ते काम करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आपली सत्ता आली महायुतीची, दादांच्या कानावरती हा विषय घातला. आदरणीय निशिकांत दादांच्या माध्यमातून 5,40,00,000 रुपये उच्चांकी निधी एकाच कामाला, सोमलिंग तलावच्या कामासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय निशिकांत दादांच्या सहकार्यातून या सोमलिंग तलावचं कामाला सुरुवात देखील झाली. आष्ट्यात जेव्हा भाजपचा 1% सुद्धा काही अस्तित्व नव्हतं, त्यातून तुम्ही भाजपचं एवढं मोठं आष्ट्यात आपण मोठं प्रस्ताव उभा केलं आणि त्यानंतर निशिकांत दादांचा जेव्हा आता काल जो उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आष्ट्यातून तुम्ही 1,500 ते 2,000 कार्यकर्ते घेऊन गेलात, हे तुमचं कसं शक्य केलं तुम्ही? आता आपण काय म्हणला की 1,500 ते 2,000 आपण कार्यकर्ते घेऊन गेलो, हे काय खोटं नाही. तुमच्याच चॅनलनं काल संपूर्ण आष्टा शहरातून आलेले निशिकांत दादा समर्थक आपल्या चॅनल माध्यमातून सर्वांनी बघितलंय. आता तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सर्व आष्टा शहरातील नागरिकांना सांगतो की आपण जे भरभरून प्रेम आदरणीय निशिकांत दादांच्यावर करताय, हे ऋण आयुष्यात आमच्यासारखे कार्यकर्ते फेडू शकत नाहीत. कारण का आष्ट्याच्या इतिहासात 272 4 व्हीलर सर्वसामान्य जनता उत्स्फूर्तपणे आदरणीय निशिकांत दादांचा अर्ज भरण्यासाठी हजारोच्या संख्येने 2,000च्या आसपास लोक आदरणीय निशिकांत दादांचा अर्ज भरण्यासाठी काल इस्लामपूरला आष्टा शहरवासी आलेले होते. निशिकांत दादा पाटील यांनी कोविड काळात जे हॉस्पिटलच्या माध्यमातून जी रुग्णांची सेवा करत होते, त्यात अनेक राज्यकर्त्यांनी बाबा फोडाफोडी करण्याचे बघितले, त्यात अनेकांनी आळवाटा घातल्या. त्यातून सुद्धा निशिकांत दादांनी हॉस्पिटलचं काम व्यवस्थित सुरू ठेवलं. त्याबद्दल आपल्याला नेमकं बऱ्याच वर्षानंतर हा प्रश्न विचारतोय, पण कारण की त्यानंतरची लागलेली पहिली निवडणूक आहे म्हणून आम्हाला हा प्रश्न विचारू वाटला. त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे नेमकी? कोविड काळातला देव माणूस म्हणून निशिकांत दादांना संबोधलं तर वावगं ठरणार नाही. कोविड काळात रक्ताची नाती सुद्धा दुरावली, पण दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून या इस्लामपूर मतदारसंघातील जनतेला आरोग्याविषयी पुरवठा करणारा एक देवदूत, एक आरोग्य दूत म्हणून या वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील जनतेनं निशिकांत दादांना एक पदवी बहाल केल्या. त्या पदवीचं नाव म्हणजे आरोग्य दूत निशिकांत दादा. कोविड काळात प्रचंड काम करणारा, स्वतःच्या जीवाची काळजी देखील न करणारा नेता आम्ही बघितला. आम्ही सांगत होतो दादा आपण जास्त बाहेर फिरू नका, पण दादा म्हणायचे की माझी जनता आज अडचणीत आहे, मी अजिबात थांबणार नाही. आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रत्येक या इस्लामपूर मतदारसंघातल्या रुग्णाला उपचार हा दिलाच पाहिजे, ही भूमिका ठामपणे मानणारा नेता म्हणजे निशिकांत दादा आहेत. जसे की तुम्ही कायम म्हणत असता की 1978ची पुनरावृत्ती होणार, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? हो, निश्चितपणे.
आज ऑन कॅमेरा मी सांगतो की 1,00,000% आई अंबाबाईच्या आशीर्वादानं, काशीलिंगाच्या आशीर्वादानं आणि सर्व देवी देवतांच्या आशीर्वादानं आदरणीय निशिकांत दादा 100% 23 तारखेला आमदार होणार आहेत. आणि 1978 साली आष्टा शहरातील आमचे स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब यांना इस्लामपूरकरांनी साथ देऊन आमदार करायचं काम केलं. तोच पैरा आष्टेकर निश्चितपणे फेडतील आणि इस्लामपूरच्या उमेदवार आदरणीय निशिकांत दादांना आमदार करायचा सिंहाचा वाटा या आष्टा शहरातील जनता उचलेल. असा एक इतिहास आहे की आजपर्यंत जयंत पाटील साहेबांच्या विरोधात जे लढले, एकदा लढले ते पुन्हा त्यांच्या विरोधात लढले नाहीत. त्यांना त्यांनी छुपा पाठिंबा दिला किंवा एकतर त्यांच्यापासून साईडला गेले. पण निशिकांत पाटील एक असे एक उमेदवार आहेत की जे जयंत पाटील यांच्या विरोधात दुसरी लढाई दुसऱ्यांदा लढत आहेत. त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? आदरणीय निशिकांत दादांनी गेले 5 वर्ष या मतदारसंघात प्रत्येक गावागावात जाऊन संघटना बांधायचं काम केलं, सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवायचं काम केलं आणि जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा महायुतीनं आदरणीय निशिकांत दादांना उमेदवारी दिली आणि एक नवा इतिहासच घडणार आहे. याचे एक संकेत आहेत की पुढचे उमेदवार म्हणायचे की माझ्या विरोधात कोण लढत नाही. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो की सर्वसामान्य जनतेच्या जीवावर रंजलेले गंजलेले तळागाळातले शेवटच्या गावगाड्यातल्या माणसाच्या जीवावर आदरणीय निशिकांत दादा पुन्हा मैदानात आले. विरोधकांचं असं म्हणणं आहे की तालुक्यातील इंच आणि इंच जमीन ओलिताखाली आणली, त्यावर आपली काय प्रतिक्रिया? इंच आणि इंच जमीन ओलिताखाली आणली हा डायलॉग फक्त 5 वर्षातनं एकदा इलेक्शन वेळीच येतो. 4 वर्ष 11 महिने काय बोलत नाहीत. पण इलेक्शन आलं की इंच आणि इंच आणली. काय इंच आणि इंच आणली? या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनी बॉन्डला दिल्या, त्याच्यावरती कर्ज काढली आणि ती कर्ज शेतकऱ्यांनीच फेडली. आपण वसंतदादा सारखी काय स्वतः कर्ज फेडल्यात का? तसे स्वतः कर्ज फेडले असले तर या ओलिताखाली आणलं म्हणून सांगायचं आणि याचं क्रेडिट घ्यायचं. सामान्य मायबाप जनतेनं हे स्वतःवरती कर्जाचा डोंगर उभा झाला त्यानंतर या पाणी पुरवठा स्कीम निर्माण झाल्या. धडक योजना आपण बघा पलीकडची, 1ही रुपया तिथल्या शेतकऱ्याच्या अंगावर नाही. संपूर्ण वसंतदादांनी मोफत शेतकऱ्यांना ते पाणी दिलंय. त्या पद्धतीनं आपण केलं असेल तर आपण याचं श्रेय घ्यावं. आष्ट्यात आपण केलेले विकास कामं जरा सांगा. आष्टा शहरातील केलेली विकास कामं सांगायची झाली तर एक वेगळा आपल्याला माझा इंटरव्ह्यू घ्यायला लागेल. तरी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की आष्टा शहरात आपण 100 कोटीची कामं केली. त्यात प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आडतूर वाट असेल, वाळू वाट असेल, नागटाण वाट असेल आणि मुख्यमंत्री सडक योजनेतून अष्टांकोप रस्ता असेल, पोलीस स्टेशन ते क्रांतीनगर पोखरणी रस्ता असेल, असे 20 ते 25 कोटीचे 25-30 कोटीचे रस्ते हे प्रधानमंत्री सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेतून केले. पण आमदारांचे चिरंजीव येतात आणि तिथं नारळ पडून जातात. आमच्या मुख्यमंत्र्यांना शिव्या घालायच्या, आमच्या प्रधानमंत्र्यांना शिव्या घालायच्या आणि आमच्या शासनाच्या माध्यमातून झालेल्या कामाचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करायचा. आता त्यांनी छापलेली पुस्तिका पण बघा की आष्टा शहरातील या झालेल्या रस्त्याची फोटो देखील त्यात टाकल्यात. अहो रस्ता केला मुख्यमंत्री सडक योजना कुणाची? महायुतीची. प्रधानमंत्री सडक योजना कुणाची? आमच्या केंद्राची नरेंद्र मोदी साहेबांची. आणि ह्या योजनेचा आपण क्रेडिट घ्यायचा प्रयत्न घेत आहात. जनता एवढी खुळी राहिलेली नाही. आपण केंद्राच्या माध्यमातून अनेक कामं केली. त्याच पद्धतीने आष्टा शहरात आता आपण माझी मुलाखत घेत आहात. या मुलाखत घेत असलेला समोरचा जो रस्ता आहे तो देखील 40 लाख रुपयाचा रस्ता हा आम्हीच केलाय. आणि गांधीनगर पासून ड्रेनेजचा प्रश्न होता. आपले गांधीनगर ते दुधगाव नाका इथपर्यंत 52 लाख रुपयाची गटार आहे, ते देखील आम्ही केले. असे अनेक काम आहेत. आष्टा शहरात बगीच्याची कामं नव्हती, आपण 9 ते 10 बगीचे आपण चालू केले. त्यातले 1-2 बगीचे येत्या 15 ते 20 दिवसात लोकार्पण होतील आणि येत्या काळात राहिलेले 9-10 बगीचे देखील
लोकार्पण होईल, सोमनिंग तलाव सारखा एक मोठा प्रोजेक्ट चालू झाला. येत्या काळात निशिकांत दादांसारखे एक तडफदार माणूस जर आमदार झाला तर आष्टा शहराचं नंदनवन केल्याशिवाय निशिकांत दादा स्वस्थ बसणार नाहीत. तुम्ही जेव्हा आष्ट्यात भाजपमध्ये सुरुवात जेव्हा केली आष्ट्यातून भाजपची, तेव्हा तुमच्या पुढे नेमक्या कोणत्या अडचणी होत्या? अडचणीचा विषयच नाही. आमच्या पाठीशी डोंगरासारखा आमचं दैवत, आमचे नेते आदरणीय निशिकांत दादा उभे होते आणि सर्वसामान्य कुटुंबातले आम्हाला साथ देणारे आमचे बहादर कार्यकर्ते होते. आणि आम्ही स्वतःला कधी मी तर नेता म्हणून घेतच नाही. नेता म्हणत गेलो तर आपण जनतेची कामं करू शकत नाही. आम्ही स्वतःला अजून सुद्धा मी कार्यकर्ता समजतो. जोपर्यंत आपल्या शरीरात कार्यकर्त्याचा गुण आहे तोपर्यंतच आपण जनतेची कामं करू शकतो. ज्यावेळी आपण स्वतःला नेते म्हणतो त्यावेळी आपण नेता हा नेताच होत जातो. कार्यकर्ता म्हणून जेव्हा आपण काम करतो त्यावेळी सर्वसामान्य माय बाप जनतेची आपण कामं करू शकतो. आपण आष्ट्यात भाजप नेमकी कशी वाढवली? आम्ही या आमच्या महायुतीच्या माध्यमातून जेवढ्या योजना आहेत त्या योजना आम्ही घराघरात पोचवायचं काम आदरणीय निशिकांत दादांच्या माध्यमातून केलं. गॅस योजना आपली होती, उज्ज्वला गॅस योजना. आम्ही गॅस 2250 गॅस आदरणीय दादांच्या माध्यमातून माझ्या माता माऊलींना द्यायचं काम केलं. कामगार योजना असेल, आपली लाडकी बहीण योजना असेल, अशा अनेक योजना आपण आष्टा शहरात द्यायचं काम केलं. 7000 पेक्षा जास्त लाभार्थी आम्ही या आष्टा शहरात निर्माण केलेत. संजय गांधी निराधार योजना असेल, तहसील कार्यालयातली कामं असतील, रेशन कार्डची कामं असतील, पुरवठा विभागातली कामं असतील, कलेक्टर ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, सर्वसामान्य जनतेची कामं जी काय आपल्याला करता येतात ती सगळी कामं आम्ही आदरणीय निशिकांत दादांच्या माध्यमातून सामान्य जनतेची आम्ही केली आणि यापुढे देखील या जनतेच्या आशीर्वादानं निश्चितपणे आम्ही करू. लाडक्या बहीण योजनेचा आष्ट्यातील महिलांच्या मतदानावर काय परिणाम होईल का? निश्चितपणे होईल. कारण का सांगायला अभिमान वाटतो की आष्टा शहरातील लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेसाठी आमचे बहादर कार्यकर्ते आदरणीय निशिकांत दादांच्या आदेशानुसार आम्ही गेले 15 ते 20 दिवस कंटिन्यू आमच्या ऑफिसला बसून 4,500 ते 5,000 महिलांचं फॉर्म भरून त्यांना लाभ द्यायचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलं. आणि त्या माता माऊलींना ज्यावेळी 1500 रुपये मिळाले, पहिला त्यांच्या खात्यात 3000 रुपये आले, त्या माता माऊलीनं घरात कुठल्याही परिवाराला न सांगता त्यांनी पहिला निशिकांत दादा असतील, माझ्यासारखे कार्यकर्ते असतील, आमचे फॉर्म भरलेले कार्यकर्ते असतील, आनंदाने त्यांना फोन केले आणि सांगितले की दादा आमचे पैसे आले, भाऊ आमचे पैसे आले. हा त्यांचा आनंदच आम्हाला सांगून जातो की ह्या माता माऊल्या निश्चितपणे निशिकांत दादांच्या पाठीशी उभा राहणार आहेत. आणि या मतदारसंघात खरे गेम चेंजर कोण राहणार आहेत तर ह्या माझ्या माता माऊलीच राहणार आहेत. निशिकांत दादाच्या दृष्टीने नेमकं विजन काय असणार आहे या येत्या निवडणुकीत? कोणते विजन घेऊन निशिकांत दादा सामोरे जाणार आहेत निवडणुकीसाठी? निशिकांत दादा आपले विजन या 5 तारखेनंतर इलेक्शनचा धुरळा उडायला चालू होईल आणि दादा स्वतःच्या तोंडातून न सांगतील की काय विजन आहे त्यांचं. आणि आष्टा शहरात मोठ्या सभा होतील, कॉर्नर सभा होतील, बैठका होतील. त्या बैठकाच्या माध्यमातून माझ्यासारखा कार्यकर्ता सांगण्यापेक्षा स्वतः निशिकांत दादाच आपल्या सर्व लोकांना माझं काय विजन आहे हे दादा सर्व आष्टेकरांना, मतदारसंघातील जनतेला निश्चितपणे सांगते. पेठ सांगली रस्त्याचा जो बरेच वर्ष झाला प्रश्न प्रलंबित होता तो आपला महायुती सरकारच्या काळात मार्गी लागला, त्याबद्दलची काय प्रतिक्रिया? आपण 1 नंबर प्रश्न विचारलाय, त्याबद्दल मी पहिला आपलं अभिनंदन करतो. 35 वर्षात ज्यांना पेठ सांगली रस्ता करता आलेला नाही ती लोक मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघतात. तुमच्याच मतदारसंघातला तुम्हाला रस्ता करता आला नाही, अनेकांचे जीव गेले. या जीव गेलेल्या लोकांचं कोण भरून देणार, कोण भरून देणार त्याचं उत्तर या विद्यमान आमदारांनी द्यावं. आणि पेठ सांगली रस्ता होण्यासाठी महायुतीचं सरकार यावं लागलं. आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता झाला आणि हा रस्ता करण्यासाठी आमचे नेते आदरणीय निशिकांत दादा आणि आमचे महायुतीचे सर्वच घटक पक्ष असतील या सर्वांनी प्रयत्न केले आणि हा रस्ता चालू झाला. आणि ह्या रस्त्याचा शुभारंभ देखील कारंदवाडीत
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच हा रस्ता शुभारंभ होऊन सुरुवात झाली. नितीन गडकरी साहेबांनी आष्ट्यात सुरुवात केली आणि रस्ता स्टार्ट करताना महायुतीच्या माध्यमातून हा सुरुवात झाली. आणि हा रस्ता आपण 35 वर्ष करू शकला नाही याचं पहिला उत्तर द्यायचं आणि मग मोठ्या मोठ्या बाता मारायच्या. दरवेळी दिवाळी आली की पडणारा एकच प्रश्न आहे की ऊसाला दर देता येतो तरी देखील विद्यमान आमदार स्वतः तर देतच नाहीत आणि देणाऱ्याला पण देऊन देत नाहीत. आणि राहिला विषय कारखान्याचा, निश्चितपणे निशिकांत दादा येत्या काळात ऊस उत्पादकांचा प्रश्न कारखान्याच्या माध्यमातून सोडवतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं ठाम मत आहे. अशी एक बातमी येत आहे की निशिकांत दादांच्या माध्यमातून स्वखर्चातून तुम्ही आष्टा शहरातील विविध मंदिराच्या विकास कामं केलेली आहेत किंवा विविध आष्ट्यातील विकास कामं केलेली आहेत, त्या बाबतीत नेमकं तथ्य काय आहे? आपण आष्टा शहरात अनेक मंदिरांची जीर्णोद्धार करायचं काम आदरणीय निशिकांत दादांच्या माध्यमातून स्वखर्चातून करण्याचं काम केलंय. जिथं जिथं आपल्याला शासकीय निधी देता येत नाही त्या ठिकाणी निशिकांत दादांनी स्वखर्चातून कामं केल्यात. उदाहरण द्यायचं झालं तर आपलं चांदोली वसाहतीतील नवलाई देवीचं मंदिर असेल, त्या मंदिराला 27 लाख रुपये द्यायचं काम आदरणीय निशिकांत दादांनी केलं. लवंगेश्वर मठासाठी लाखो रुपये द्यायचं काम निशिकांत दादांनी केलं. बसुडे मळा येथे हनुमान मंदिराला सभा मंडप द्यायचं काम केलं. आपल्या अवताडे मळा येथे मसोबा मंदिरासाठी सभा मंडप दिलं. आपल्या झोळंबी वसाहत येथे विहिरीसाठी तटरक्षक असेल तो निशिकांत दादांनी दिला. तिथेच आपण हनुमान मंदिर असेल ते निशिकांत दादांनी दिलं. त्याच पद्धतीनं खोतमळ्यात नरसिंह मंदिर असेल, नरसिंह मंदिरासमोर प्लेविंग ब्लॉक असेल, रेणुका मंदिर असेल, रेणुका मंदिराच्या समोर प्लेविंग ब्लॉक असेल, तसेच आपल्या सुतार गल्ली येथे अंबाबाई मंदिरासमोर प्लेविंग ब्लॉक असेल, तसेच सुतार गल्लीतील नरसिंह मंदिर बांधण्यासाठी केलेली मदत असेल, असे अनेक मंदिरांच्यासाठी स्वखर्चातून केलेली कामं आदरणीय निशिकांत दादांनी केलेली आहेत. त्याच पद्धतीनं घाडगे मळ्याला जाणारा रस्ता देखील 5 ते 7 लाखाचा रस्ता आदरणीय निशिकांत दादांनी स्वखर्चातून केला. त्याच पद्धतीने घाडगे मळ्यात मसोबा मंदिरासाठी आदरणीय निशिकांत दादांनी सभा मंडप दिला. अशी अनेक मंदिरं आष्टा शहरातील असतील त्या मंदिरांना स्वखर्चातून निधी द्यायचं काम निशिकांत दादांनी केलं. आदिष्टा मंदिर असेल तिथं प्लेविंग ब्लॉक असेल, तटरक्षक असेल, अशी अनेक मंदिर आहेत की देवी देवतावरती प्रचंड विश्वास ठेवणारा हा माणूस म्हणजे निशिकांत दादा आहे. विठ्ठल मंदिराचं उदाहरण घ्या. आपल्या आष्टा शहरात 8 वर्ष विठ्ठल मंदिर बंद होतं. ते विठ्ठल मंदिर आदरणीय निशिकांत दादांच्या आदेशानं विठ्ठल मंदिर खुलं करून, नुसतं खुलं केलं नाही तर ते मंदिर स्वखर्चातून निशिकांत दादांनी बांधून दिलं आणि ते मंदिर आज दर्शनासाठी जनतेला खुलं आहे. आणि देवी देवतांचं काम कोणतंही असू दे, नाकारणारा माणूस अजिबात नाकारत नाही की ते काम केलंच पाहिजे असं ठाम मत असणारा माणूस म्हणजे निशिकांत दादा. मी आष्टा शहरातील मायबाप जनतेला एवढंच आवाहन करेन की आदरणीय निशिकांत दादांनी आष्टा शहरात केलेली विकास कामं असतील, जनतेसाठी दिलेला वेळ असेल, जनतेची केलेली कामं असतील, हे लक्षात घेता येत्या 20 तारखेला मायबाप जनतेनं प्रचंड मतदान करून आदरणीय निशिकांत दादांना आष्टा शहरातून मोठं मताधिक्य घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून मताधिक्य देऊन आष्टा शहरात एक इतिहास निर्माण करावा असं मी या मायबाप जनतेला आपल्या न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो. आपण इथं आलात, महाराष्ट्र न्यूजच्या बोलक्या गट्ट्यावर आपली प्रतिक्रिया मांडलीत, त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद.